नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी। हस्तक सकाळचे 10:30 वाजता आहे तर बुलेटिनची सुरुवात करताना एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झालेले आहेत। भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांची त्या भेट घेणार आहेत। यापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला अर्थातच पक्षाची धोरणं, पक्षाची विचारसरणी आणि पक्षाने घेतलेला निर्णय या सगळ्या संदर्भात त्या बोलल्या होत्या। आम्ही नाराज नाही असे त्यांनी म्हटलं होतं, कारण अर्थातच त्यांची बहीण खासदार प्रीतम यांना अर्थातच मंत्रिपद दिलं गेलं नव्हतं। अधिक माहिती घेणार आहोत अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, अधिक काय माहिती? बस 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 प्रज्ञा, एकूणच आपण जर बघितलं तर प्रीतम मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या नावाची चर्चा होती आणि त्यांचं मंत्रिपद त्यांना मिळालं नाही। चर्चा होती मात्र मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि यानंतर पंकजा मुंडे यांनी जरी पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवला असला तरी कुठतरी पंकजा मुंडे या नाराज होत्या। हीच नाराजी झिरपत त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेली आणि पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलं। काल ते परवापासून पंकजा मुंडेंच्या जवळपास 40 समर्थकांनी वेगवेगळ्या पदाचा राजीनामा दिला आणि याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची दिल्लीतली भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख JP नड्डा जे आहेत, सध्या केंद्रीय पक्षाध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत आज बैठक आहे आणि याच बैठकीला पंकजा मुंडे यांची जी नाराजी आहे प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याची आणि राज्यामध्ये जे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची भेट JP नड्डांसोबत आज होणार आहे आणि ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण राज्यात आपण जर बघितलं तर वंजारी समाजाचं मोठं नेतृत्व गोपीनाथ मुंडे करत होते। त्यानंतर कदाचित ते नेतृत्व पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे म्हणजे मुंडे घराण्याकडेच यावं अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र हे झालं नाही आणि वंजारी समाजातनं गोपीनाथ मुंडे यांच्याच पथडीत तयार झालेल्या भागवत कराडांना ही संधी त्यावेळी देण्यात आली आणि यामुळे कुठतरी पंकजा मुंडे समर्थक हे नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली। पंकजा मुंडे जरी म्हणत होते की नाराजी नाही, मात्र त्या दिवशी त्यांचे पाणावलेले डोळे हे स्पष्ट सांगत होते की कुठतरी त्यांच्या मनात मुंडे भगिनींना डावलल्याची खंत ही दिसून येत होती आणि त्यामुळे आज पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना झालेले आहे। साधारण 12 वाजताच्या सुमारास ते दिल्लीमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर दुपारीच्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। नेमकं या बैठकीनंतर पंकजा मुंडे देखील काही महत्त्वाचा निर्णय घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण यापूर्वी देखील पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी भारतीय जनता पार्टीबद्दलची नाराजी हे चंद्रकांतदादा पाटील मंचावर असताना जे प्रदेशाध्यक्ष होते यावेळी देखील बोलून दाखवली होती। औरंगाबादमध्ये देखील त्यांनी एक आंदोलन केलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलंय आणि राज्याच्या राजकारणातली जर तसं काही होत असेल तर ही एक मोठी घडामोड म्हणावी लागेल। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा परिणाम आता भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील राजकारणावर होताना दिसतोय। नक्कीच। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं पाणावलेले डोळे हा जो अर्थातच मुद्दा घेतला, त्यावेळेला त्यांनी वडिलांची आठवण सांगितली होती की अर्थातच खासदारकी मिळाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ सुद्धा त्यांनी घेतली नव्हती आणि त्याच्या आधीच 3 जूनला त्यांचा मृत्यू झाला। हे सांगत असताना अर्थातच त्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि एकीकडे त्यांना असंही दर्शवायचं होतं की आता या सगळ्यानंतर बहिणीला खरं तर मंत्रिपद मिळणं हे अपेक्षित होतं, मात्र त्यांनी ते बोलून दाखवलं नाही। पण त्यांच्या सगळ्या देहबोलीतनं अनेक गोष्टी स्पष्ट होत होत्या आणि म्हणूनच कुठेतरी पुन्हा एकदा तर दिल्लीला त्या चालल्यात आणि अर्थातच या सगळ्या संदर्भात जी नाराजी आहे त्या स्पष्टपणे बोलून दाखवतील किंवा पुढचा जो निर्णय आहे तो सुद्धा कदाचित त्या JP नड्डांपर्यंत पोहोचवतील असं वाटतंय का? नक्की। एकूण आपण प्रज्ञा जर बघितलं तर यात वाद नाही की पंकजा मुंडे त्यांची नाराजी त्यांच्या पक्षश्रेष्ठींसमोर नक्कीच बोलून दाखवतील। ज्यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केला आणि गोपीनाथ मुंडे यांनी कसा पक्ष वाढवला हे सांगितलं, त्यावेळी त्यांना पक्षश्रेष्ठींना हे सांगायचं होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं योगदान काय आहे, मुंडे परिवाराचं योगदान काय आहे हे त्यांना अधोरेखित करायचं होतं। त्याचसाठी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी साधारण एक 40 ते 50 वर्ष मेहनत करून हा पक्ष वाढवल्याचं सूचित केलं होतं। त्यानंतर प्रीतम मुंडेच्या मेरिटचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर कदाचित सहानुभूतीमुळे प्रीतम मुंडे निवडून आल्या असत्या, मात्र दुसऱ्यांदा जेव्हा प्रीतम मुंडे निवडून आल्या त्या प्रीतम मुंडे या त्यांच्या स्वबळावर स्वकर्तृत्वाने निवडून आल्या। सातत्याने त्या हे स्पष्ट करत होत्या की ज्यावेळी पक्षांनी त्यांना 2 वेळा संधी नाकारली मुंडे भगिनींना, पंकजा मुंडेंचा पराभव झाला, पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर देखील त्यांनी पक्षाबाबत
अर्थात देवेंद्र फडणवीस बाबत नाव न घेता त्यांची नाराजी बोलून दाखवली होती। आणि असं सगळं झाल्यानंतर ज्यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी दाखल केली होती पंकजा मुंडे यांनी स्वतः, त्यानंतर देखील त्यावेळी त्यांचं नाव कापून कराडांनाच ही संधी देण्यात आली। आणि आता देखील प्रीतम मुंडे यांच्या जागी भागवत कराडांना ही संधी देण्यात आली। आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवल्या। फक्त पंकजा मुंडे यांनी आपण नाराज आहोत एवढं वाक्य जरी वापरलं नसलं तरी एकूण साधारण अर्धा तास माध्यमांशी जो त्यांचा संवाद झाला त्यात पंकजा मुंडे यांची देहबोली, पंकजा मुंडे यांचे प्रत्येक टोले आणि त्यासोबतच पंकजा मुंडे यांचे पाणावलेले डोळे हे खूप काही सांगून जात होतं। आणि त्यामुळं ह्या सगळ्याची पार्श्वभूमी आजच्या जे.पी. नड्डा यांच्या बैठकीमध्ये असेल। पंकजा मुंडे नाराज आहे आणि त्यांची नाराजी पक्षांकडनं झालेला अन्याय हे सगळं पंकजा मुंडे हे दिल्ली दरबारी कदाचित बोलून दाखवू शकतात। जे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं की टीम देवेंद्र वगैरे असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये नसतं, त्यामुळं टीम देवेंद्रची जर चर्चा सुरू आहे तर ते देखील पंकजा मुंडे जे.पी. नड्डांच्या हे लक्षात आणून देतील की टीम देवेंद्र हे असं आता वर्कआउट होत आहेत महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे, त्यामुळे याकडे लक्ष घालण्याची गरज आहे अशी तक्रार देखील त्या करू शकतात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं त्या दिल्लीसाठी रवाना झालेल्या आणि अगदी आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। अक्षय गुप्ता, धन्यवाद या माहितीसाठी। मात्र आपण बघतोय भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आता भेट घेण्यासाठी पंकजा मुंडे दिल्लीत गेलेल्या आहेत। मंत्रिमंडळ विस्तारानंतर अचानक दिल्लीला गेल्यानं अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे आणि पंकजा आता भाजपा अध्यक्षांना आपली नाराजी बोलून दाखवणार का, अर्थातच हा प्रश्न आहे। आणि त्या आपली नाराजी या थेटपणे जे.पी. नड्डा यांना बोलून दाखवतील असाच कयास मांडला जातोय।